आपल्या बरोबर आहेत चेंबूर संघाचा प्रशिक्षक बरोबर ना. सर काय सांगाल, एकंदरीत समोर वाघजा आहे, काय सांगाल? सर्वप्रथम श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट मी खूप खूप अभिनंदन करीन आणि एक छान स्पर्धा आयोजन करून दिलं आणि आम्हाला एक संधी दिली इथे खेळण्याची आणि खूप छान नियोजन ह्या ट्रस्टचं आहे. ते जेवणाची असो, राहण्याची असो, इवन ग्राउंड पण एवढं छान आहे. इवन माणसांचं जे काय आम्हाला ट्रीटमेंट देत आहेत ते खूप छान आहे. मी खूप खूप धन्यवाद करीन श्री दत्त मंदिर ट्रस्टचं. एवढी छान स्पर्धा भरवली आणि मॅचेसही तेवढ्याच चांगल्या तुल्यबळ स्पर्धा झाल्या आहेत. कारण का ह्या स्पर्धेत एक प्रो कबड्डीचे प्लेयर्स खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू निलेश शिंदे आहे, अरकम शेख आहे, आता समोर वाघजाईमध्ये एवढे चांगले अजिंक्य आहे, एवढे स्टार प्लेयर खेळत आहेत. मी खूप खूप धन्यवाद देईन आणि एक खूप छान स्पर्धा त्यात आम्हाला संधी दिली याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्टार खेळाडू समोर आहेत आणि चेंबूर बरोबर ना, स्टार खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, प्रो कबड्डी खेळाडू. कसा निभावं लागेल? बघू, अटीतटीचा तर होईलच सामना. समोर तेवढंच तुल्यबळ आणि आम्ही पण तेवढंच अटीतटीने खेळण्याचा प्रयत्न करणारच आहोत. त्यांना तेवढाच एक बोलतो ना, एक चांगली टक्कर देऊ आम्ही आणि निश्चितच जिंकण्याचा प्रयत्न आमचा असणारच आहे, विजयी संपादन करण्याचा. शुभेच्छा. मी जातोय एक कोलकेवाडी संघाकडे, कारण अनेकांच्या अपेक्षा वाढल्या. हो ना, कोलकेवाडी ना, चेंबूर ना. हॅलो जातोय मी थेट या ठिकाणी. धन्यवाद सुमित अजिंक्य या इकडे. अजिंक्य आदिनाथ कोण बोलणार प्लीज, त्यांना पुढे कंटिन्यू करायचं आहे. आपल्या बरोबर आहे, नाव काय? आदित्य शिंदे. अशोकला विनंती का? अशोक कंटिन्यू. अशोक, मी आदित्यला विचारतो. आदित्य, अनेकांची अपेक्षा तुमच्याकडून करा. कोलकेवाडी संघ अनेक ठिकाणी मातबर आहे, काय सांगशील? समोर चेंबूर आहे. आदित्य, भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जसं यावर्षी जरी तुम्ही स्टेट लेवल भरवलीत, मी पहिला निलेश दादाचे आभार मानेन की ह्या जेवढे कबड्डी संघ आले ते फक्त निलेश दादामुळेच आलेत. आणि असंच तुम्ही कबड्डी स्पर्धा भरवत राहा, कारण मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी इथं राज्यस्तरीय व्यावसायिक स्पर्धा बघत होतो आणि यावर्षी पहिल्यांदा जशी स्टेट लेवल भरवली तशी पुढच्या वर्षी मग भरवा.